नमस्कार मित्रांनो, मी निखिल पातूर माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहे वजाबाकी। या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वजाबाकी सांगणार आहे। ठीक आहे, सबस्क्राइब नसेल केलं माझे चॅनल तर ते अवश्य सबस्क्राइब करून घ्या। ते बघा, आता आपण सुरुवात करणार आहे वजाबाकी। बघा, वजाबाकी शिकताना तुम्ही डायरेक्ट वजाबाकी शिकता, पण वजाबाकी शिकताना तुम्हाला हा टेबल कळणं फार गरजेचं आहे। ठीक आहे, या टेबलवर तुमची वजाबाकी आहे। आता बघा, वजाबाकी तुम्हाला जर कळण्याचं असेल तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघा। ठीक आहे, बघा, सुरुवातीला आपण वजाबाकी करताना चिन्ह शिकू, कारण की वजाबाकी करण्यामध्ये चिन्हाचाच खेळ आहे सर्व। बघा, जेव्हा पहिल्या संख्येचे चिन्ह हे दुसऱ्या संख्येचे चिन्ह काय करायचं आणि उत्तराचे चिन्ह। बघा, जेव्हा संख्येचं पहिलं चिन्ह असते अधिक आणि दुसरं बी चिन्ह काय असते अधिक, तर तेव्हा आपण काय करतो, तेव्हा आपण करतो बेरीज। तेव्हा आपण काय करतो, तर तेव्हा आपण करतो बेरीज। ठीक आहे, आणि उत्तराचं चिन्ह काय राहते, तर अधिक राहते। आपलं जे उत्तर येते ते उत्तर काय येते, आपलं अधिक येते। बघा, आता नेक्स्ट, जेव्हा पहिली संख्या असते अधिक आणि दुसरी असते वजा, पहिली संख्या चिन्ह काय असते अधिक आणि दुसरी संख्या चिन्ह काय असते वजा, तेव्हा करतो आपण वजा। तेव्हा करतो आपण वजा करतो। ठीक आहे, आणि उत्तराचं जे चिन्ह राहते ते उत्तराचं चिन्ह राहते चिन्ह मोठ्या संख्येचे। चिन्ह कोणतं राहते, मोठ्या संख्येचे। कोणते राहते, मोठ्या संख्येचे। ठीक आहे, म्हणजे जे मोठ्या संख्येला चिन्ह असेल, जर मोठ्या संख्येला अधिक असेल तर अधिक आणि मोठ्या संख्येला वजा असेल तर वजा। ठीक आहे, नंतर जर बघा, पहिल्या संख्येचे चिन्ह जर समजा वजा असले, पहिल्या संख्येचे चिन्ह काय वजा आणि दुसऱ्या संख्येचे चिन्ह काय अधिक, तेव्हा आपण काय करतो, आपण वजाच करतो। तेव्हा काय करतो, आपण वजाबाकी करतो। आणि चिन्ह राहते जे उत्तराचे चिन्ह आहे ते राहायचे मोठ्या संख्येचे। कोणाचे, मोठ्या संख्येचे, मोठ्या संख्येचे। ठीक आहे, नंतर बघा, पहिल्या संख्येचे चिन्ह असते वजा आणि दुसऱ्या संख्येचे चिन्ह बी असते वजा। ठीक आहे, म्हणजे पहिली संख्या बी काय तुमची वजा आणि दुसरी संख्या बी काय वजा, तेव्हा काय करायचं, तेव्हा आपण करतो बेरीज। तेव्हा काय करतो, बेरीज केली जाते। ठीक आहे, आणि चिन्ह राहते उत्तराचं वजा राहते। ठीक आहे, हा टेबल फार महत्त्वाचा। हा टेबल जर तुम्हाला समजला तुम्हाला वजाबाकी समजून जाते। बघा, पहिल्या संख्येचे चिन्ह अधिक, दुसऱ्या संख्येचं चिन्ह अधिक, तर काय करायची, बेरीज करायची। उत्तराचं चिन्ह काय असलं पाहिजे, आपलं अधिक असलं पाहिजे। जेव्हा पहिल्या संख्येचे चिन्ह असते अधिक आणि दुसऱ्या संख्येचे चिन्ह असते वजा, तेव्हा आपण काय करतो, वजाबाकी करतो। आणि उत्तराचं चिन्ह काय असते, मोठ्या संख्येचं। ठीक आहे, नंतर बघा, पहिल्या संख्येचे चिन्ह असते वजा आणि दुसऱ्या संख्येचे चिन्ह असते अधिक, तेव्हा काय करायचं, तेव्हा वजा करायचं। तेव्हा उत्तराचं चिन्ह काय याचं, मोठ्या संख्येचं। नंतर पहिल्या संख्येचं वजा आणि दुसऱ्याही संख्येचं चिन्ह वजा राहतं, तेव्हा काय करायची, दोन संख्येची बेरीज करायची आणि उत्तराचं चिन्ह करायचं वजा लिहायचं। ठीक आहे, या टेबलवर तुमचा संपूर्ण चॅप्टर आहे। बघा, आता बघा, टाईप फर्स्ट। आता आपण एक 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 टाईपचे उदाहरणं बघू वजाबाकीचे। ठीक आहे, या टेबलचा कसा यूज करतात तो तुम्हाला कळून जाते। मग बघा, आता बघा, काय पहिलं उदाहरण बघा, टाईप फर्स्ट, साधी वजाबाकी आहे। 728 वजा 317, 728 वजा 317। ठीक आहे, 728 चिन्ह काय अधिक आणि 317 चिन्ह काय वजा, म्हणजे पहिली संख्या अधिक आणि दुसरी वजा, तेव्हा आपण काय करतो, वजा। बघा, इथे मी सांगू ना, पहिली अधिक, बघा हे अधिक, दुसरी वजा, म्हणजे हे वजा, काय करतो आपण, वजा करतो। म्हणजे आपल्याला काय करणं आहे, तर वजाबाकी करणं आहे। करू आपण वजाबाकी। बघा, मोठी संख्येतून लहान संख्या वजा करायची। ही मोठी संख्या आहे, लहान संख्या, 728 वजा 317। ठीक आहे, याची आपल्याला करणं काय, वजाबाकी। 8तून 7 गेले, किती उरले, 1। 2तून 1 गेला, किती उरला, 1। 7तून 3 गेले, किती उरले, 4। हे आपलं उत्तर 411। ठीक आहे, अशा प्रकारे आपण आता सेकंड बघू। मी तुम्हाला 3-4 उदाहरणं शिकवतो एका प्रकारचे, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजते। आता बघा, सेकंड, 723 वजा 7284 लिहितो, वजा 7234 वजा 4158। ठीक आहे, काय करणार, पहिले वजाबाकी करणार। करू आपण आता, 7 2 3 4, मोठ्या संख्येतून लहान संख्या काय, 4158। ठीक आहे, ही झाली मोठी संख्या, आपल्याला करणार आहे वजाबाकी करणार आहे। बघा, 4तून 8 जातो का, 4तून 8 जातो का, तर नाही जात, तर हा 4 जातो समोरच्या संख्येचो। ठीक आहे, इथून याला 1 देते, इथे किती होती, 3 होती, इथे किती उरले, 2, इथं झाले आता 14। ठीक आहे, 14तून 8 गेले, किती उरले, तर 6 उरले। ठीक आहे, इथे किती आहेत, 2, 2तून 5 जातो का, नाही,
तर इथं झाला 1 आणि इथं दिला एक हातचा. ठीक आहे. 12तून 5 गेले किती उरले 7. 1तून 1 गेला किती उरले 0. 7तून 4 गेले किती उरले 3. आपलं उत्तर आहे 3076. नेक्स्ट बघा, नेक्स्ट 1237 वजा 8145. मोठ्या संख्येतून लहान संख्या. मी तुम्हाला सांगितलं मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होते. कोणती? मोठ्या संख्येतून लहान संख्या. म्हणजे मोठी संख्या कोणती आहे? हे 8000. मग आता यातून वजा नाही करायचं. या 8145 मधून 1237 वजा होतील. म्हणजे बा कधी बी वजाबाकी असं कंपल्सरी नाही की पहिल्या संख्येतूनच दुसरी संख्या वजा होते. ते मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होत असते आणि चिन्ह मोठ्या संख्येचं. बघू आता काय 8145 वजा 1237. ठीक आहे. बघा काय करण्याची वजाबाकी. 5तून 7 जातो का? नाही. तर 5 आला 4 जाऊ. इथं 4 आत इथे किती झाले 3 आणि याचा 1 देतो इथं. इथे किती झाले 15. 15तून 7 गेले किती उरले 8. 3तून 3 गेले किती उरले 0. 1तून 2 जातो का? नाही. तर 1 8 जवळ येतो. इथं झाले 7. याचा हा याला देऊन देत असतो. ठीक आहे. किती झाले 11तून 2 गेले किती उरले 9. 7तून 1 गेले किती उरले 6. म्हणजे उत्तर आहे 6908. पण चिन्ह मोठ्या संख्येचं बघा, पहिलं अधिक दुसरं वजा. चिन्ह मोठ्या संख्येचं, मोठी संख्या कोणती आहे? वजा आहे. त्याला काय येते? वजा. आपलं उत्तर येते हे. चिन्ह मोठ्या संख्येत द्यायचा. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट उदाहरण. मोठ्या संख्येतून लहान संख्या. मोठी संख्या कोणती आहे? 5000 वजा 3285. हीच मोठी संख्या आहे. ठीक आहे. बघा 5000 मधून किती 3285 वजा करायचे. ठीक आहे. हे उदाहरण फार गरजेचं आहे. ठीक आहे. बघा आता मोठ्या संख्येतून लहान संख्या. बघा 0तून 5 जातो का? नाही. तर 5तून 0 नाही काढायचा. बघा 0तून 5 जातो का? नाही. तर हा 0 याच्याकडे जातो. इथंही काही नाही. हा 0 याच्याकडे जातो. इथंही काही नाही. तर इथं झाले 4. इथं झाले 10. ठीक आहे. आता परत इथं झाले 9. इथं झाले 10. परत इथं झाले 9. इथं झाले 10. ठीक आहे. अशा प्रकारे हे येतात. ठीक आहे. बघा 10तून 5 गेले किती उरले 5. 9तून 8 गेले किती उरले 1. 9तून 2 गेले किती उरले 7. 4तून 3 गेले किती उरले 1. चिन्ह मोठ्या संख्येचं. मोठी संख्या कोणती आहे? 5000. 5000 चिन्ह काय? अधिक. तर उत्तर आपलं अधिकच आहे. ठीक आहे. अधिक चिन्ह दाखवत नसतात. ठीक आहे. आणखी बघू आपण याच्यासारखं सेम उदाहरण. म्हणजे 2-3 उदाहरण बघितले की तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून जाते. ठीक आहे. आता बघा कोणता आहे 7001 वजा 4572. मोठ्या संख्येतून लहान संख्या. बघा काय 7001 वजा 4572. 4572 मोठ्या संख्येतून लहान संख्या. करू आता बघा 1तून 2 जातो का? नाही. तर 1 जातो शून्याकडे. याच्याजवळ काहीच नसल्यामुळे हा काहीच देऊ शकत नाही. तर हा जातो याच्याकडे. याच्याजवळ बी काहीच नाही. हा जातो 0 आता याच्याकडे. इथं 7 आहे. इथं किती झाले 6. इथं होता 10. ठीक आहे. आता इथं 10 झाले. इथं झाले 9. याला देतो 1. इथं परत झाले 10. तर इथं झाले 9. हा याला देतो 1. ठीक आहे. सेम अशा प्रकारे आपण केलं इथं. बघा आता 11तून 2 गेले किती उरले 9 उरले. 9तून 7 गेले किती उरले 2 उरले. आणि 9तून 5 गेले किती उरले 4. आणि 6तून 4 गेले किती उरले 2. चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे 7000चं चिन्ह काय? अधिक. बघा आता इथं बेरीज करायची का इथं? तर नाही. बघा असं उदाहरण दिसलं की तुम्ही लगेच बेरीज करता. नाही. पहिली संख्या वजा आणि दुसरी असली की अधिक. आपण काय करतो टेबलमध्ये शिकवलं मी. बघा इथं तुम्हाला सांगायला पहिली संख्या वजा. ठीक आहे. पण दुसरी काय असते अधिक. तेव्हा काय करतो वजा. म्हणजे सेम बघा उदाहरण इथं आहे. बघा पहिली संख्या काय आहे वजा आणि दुसरी काय आहे अधिक. तर काय करतो आपण वजा बाकीच. पण कशी? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. मोठ्या संख्येतून लहान संख्या. मोठी संख्या कोणती आहे 7285 वजा किती 4321. मोठ्या संख्येतून लहान संख्या. बघा 5तून 1 गेले किती उरले 4. 5तून 1 गेले किती उरले 4. ठीक आहे. बघा 8तून 2 गेले किती उरले 6. 2तून 3 जातो का? नाही. तर 2 जातो या 7 जवळ. इथं किती झाले आता 6. हा 7 याला 1 देऊन देतो. इथे किती झाले 12. 12तून 3 गेले किती उरले 9. 6तून 4 गेले किती उरले 2. आणि चिन्ह मोठ्या संख्येचं.
मोठी संख्या कोणती आहे 7000, याचं कोणतं आहे अधिक, तर आपलं अधिकच. ठीक आहे, अशा प्रकारे आपण साधी बेरीज बघितली. आता बघा टाईप सेकंड. ठीक आहे, इथं फक्त 2 संख्या होत्या, इथं 2 3 4 कितीही संख्या जेव्हा असतात तेव्हा कसं करायचं. ठीक आहे, आता बघू आपण टाईप सेकंड. बघा आता टाईप सेकंडमध्ये काय, 12 अधिक 17 वजा 18 वजा 15, 12 चिन्ह काय अधिक. तर यामध्ये करताना बघा अधिक अधिक जे असतात त्यांची बेरीज करून घ्यायचं. अधिक कोणता आहे, हा एक अधिक आहे आणि हा एक अधिक आहे, तर अधिक अधिक याची बेरीज करून घेऊ आपण. बघा 7 आणि 2 9, 1 आणि 1 2 याची, आणि वजा वजा बघा हे वजा वजा, या वजा वजाचं काय असते आपण शिकलो. वजा वजा काय होते बघा, आपण टेबलमध्ये शिकलो मी तुम्हाला की वजा वजा काय करतो आपण, तर बेरीज करतो. वजा वजा काय करतो आपण, बेरीज करतो. मग इथं वजा वजा काय आहे बघा, वजा 18 वजा 15, म्हणजे वजा वजा बी काय करायची बेरीज. 8 आणि 5 13, हातचा आला 1. ठीक आहे, 1 आणि 1 2 आणि 1 3, पण कसा वजा. ठीक आहे, बघा काय केलं आपण, या एक अधिक अधिकच्या रक्कमची एक रक्कम तयार केली आणि वजा वजाच्या रक्कमची एक रक्कम तयार केली. ठीक आहे, आता बघा मोठ्या संख्येतून लहान संख्या आपण शिकलो. मोठी संख्या कोणती आहे 33, 33 मधून 29 गेले, करू आपण 33 वजा 29, इथे किती उरले 2, इथे झाले 13, 13तून 9 गेले किती उरले 4, 2तून 2 गेले 0, चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे 33चं म्हणजे वजा. आपलं उत्तर काय, वजा 4. आणखी बघू सेकंड. बघा मी तुम्हाला सांगलं अधिक अधिक एका ठिकाणी, वजा वजा एका ठिकाणी. बघा अधिकची रक्कम कोणती आहे, तर अधिकची रक्कम बघा कोणती आहे 432 आणि काय 123, ही आहे अधिक. बघा याचं चिन्ह बी काय अधिक, याचं चिन्ह काय अधिक, इथं काही नाही म्हणजे काय अधिक आहे. बघा अधिक 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 करून टाकायचे. ठीक आहे, बघा आता अधिक अधिक आपण बेरीज करून घेऊ. काय अधिकवाले कोणते आहे 432 अधिक कोणता 123, याची बेरीज करून घेऊ आपण. किती 3 आणि 2 5, 3 आणि 2 5, 4 आणि 1 5, 555 वजा 543, म्हणजे असं गणित झालं. आता याची आपण वजाबाकी करू. मोठ्या संख्येतून लहान संख्या, मोठी संख्या कोणती आहे 555. बघा 555 वजा 543. ठीक आहे, बघा 5तून 3 गेले किती उरले 2, 5तून 4 गेले किती उरला 1, 5तून 5 0, उत्तर काय आपलं 12. उत्तर काय आपलं 12. ठीक आहे, आणखी बघू एक मी तुम्हाला चांगलं. बघा आता अधिक अधिक तुम्हाला सांगितलं, अधिक अधिक काय करून घ्यायचे अधिक, आणि वजा वजा बी काय अधिक, म्हणजे अधिकची एक रक्कम करून घ्यायची आणि वजाची एक रक्कम करून घ्यायची. ठीक आहे, बघा आता अधिकवाला कोणता आहे, अधिक आहे 78 आणि अधिक आहे 13, याची एक क्रम करून घ्यायची. ठीक आहे, म्हणजे काय 78 आणि 13 याची बेरीज करून घेऊ आपण. ठीक आहे, 8 आणि 3 11, हातचा आला 1, 7 आणि 1 8 आणि 1 9. ठीक आहे, हे झालं उत्तर 91 याचा. आणि वजा वजाची एक क्रम, वजा वजा कोणता आहे वजा 46 आणि वजा 51, याची एकच रक्कम करून घ्यायचं. म्हणजे वजा 46 आणि वजा 51 याची एकच रक्कम करून घ्यायची, कारण वजा वजा काय होते बेरीजच. 6 आणि 1 7, 5 आणि 4 9, म्हणजे हे कोणते आहेत वजा 97. मग आता याची काय करायची वजाबाकी, म्हणजे काय 91 वजा 97. आता याची वजाबाकी 97तून 91 काढणार. 97 वजा 91, 97 मधून 91 गेले किती उरले 6, चिन्ह मोठ्या संख्येचे, मोठी संख्या कोणती आहे 97, तर काय वजा 6. ठीक आहे, अरे वजा 6. ठीक आहे, आता बघू आपण हे. ठीक आहे, इथं मग अशी तुम्हाला दिसलं नाही 97 मधून 91 काढले, उत्तर काय आपलं वजा 6. आता बघू एक आणखी उदाहरण बघू, मग तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे समजेल. बघा काय 123 वजा 321 अधिक 456 वजा 654. चला अधिक अधिक एका ठिकाणी, म्हणजे अधिक कोणता आहे 123 आणि अधिक कोणता आहे 456. ठीक आहे, याची बेरीज करून घेऊ. 123 आणि 456 याची बेरीज करून घेऊ. 6 आणि 3 9, 5 आणि 2 7, 4 आणि 1 5. चला वजावाले कोणत्यात वजा 321 आणि वजा 654, याची बेरीज करून घेऊ. म्हणजे काय 321 आणि 654 याची बेरीज करून घेऊ आपण. काय 4 आणि 1 5, 5 आणि 2 7, 7 आणि 3 9. ठीक आहे, म्हणजे काय अधिकच्या रक्कमची एक रक्कम घेतली, वजाच्या रक्कमची एक रक्कम करून गेली, आणि याच्यात आपल्याला वजाबाकी, म्हणजे काय नाही तर 579 वजा 975.
आता याची करणार आपल्याला वजाबाकी मोठ्या संख्येतून लहान संख्या म्हणजे काय 975 वजा 579. बघा 5तून 9 जातो का बघा 975 वजा 579. तर इथं झाले 6 इथं झाले 15. 15तून 9 गेले किती उरले 6. 6तून 7 जातो का नाही तर 9 जोडचा 1 घेतो इथं झाले 8 इथं झाले 16. 16तून 7 गेले किती उरले 9. ठीक आहे 8तून 5 गेले किती उरले 3. ठीक आहे अशा प्रकारे हे उत्तर बघितलं. ठीक आहे अशा प्रकारे आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 बघितला. आणखी वजाबाकीचा पार्ट 2 आहे तो बघून घ्या. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.